नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यावेळेस अत्यंत मोठ्या प्रमाणावर धांदली अर्थात प्रशासकीय आणि मतांची या दोन्ही झाल्याचं दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करतोय की सरकारच्या हातचं भाऊलं आहे असा प्रश्न पडावा। मात्र निवडणूक आयोग ही कठपुतली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहेत। 40 तास आधी मतदान पुढे ढकलणे आणि 30 तास आधी हे मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलणे यातून पूर्ण निवडणूक आयोगाचे वाभाडे निघालेले आहेत। फ्री अँड फेअर इलेक्शन जे घडवून आणणं निवडणूक आयोगाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यामध्ये निवडणूक आयोग कुठेतरी कमी पडलेला आहे। त्यामुळे ज्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासनाने इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत आयुक्तालयापर्यंत ज्यांनी यामध्ये चुका केल्या अक्षम्य स्वरूपाच्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। राज्यभरात 25 पेक्षा अधिक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर अशा पद्धतीने अनेक कार्यकर्ते पैसे वाटताना दिसून आलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या धांदलीच्या सोबतच जो दुसरा मोठा एक मुद्दा या निवडणुकीत पुढे आलाय, पैसे खाऊन खाऊन भ्रष्टाचार करून करून भारतीय जनता पक्ष ही गब्बर झालेली आहे आणि गब्बर सिंगच्या थाटामध्ये दडपण आणण्याचा प्रयत्न एकीकडे करत आहे तर दुसरीकडे पैसा फेक तमाशा देख हे वगनाट्य या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने खेळलेलं हे स्पष्ट स्वरूपातून आढळून येत आहे। राज्यभरात ना 25 तक्रारी नोंदवल्या गेल्यात निवडणूक आयोगाकडे। गाड्यांची तोडफोड झाली बीडमध्ये, भोरमध्ये संग्राम जगताप वर्सेस जो वाद आहे तो कार्यकर्त्यांमध्ये झाला। अशा 25 तक्रारी या वरखंडी 25 दिसतात आहेत, मात्र या 25,000 तक्रारी आहेत। निवडणूक आयोगाकडे किती पोहोचल्या हे मला माहित नाही, मात्र गाव तिथे 12 भानगडी हा भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अजितदादांच्या घड्याळाने घातलेला आहे आणि एकंदर फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या संहितांची आणि निवडणूक आयोगाच्या आचारसंहिताची पायमल्ली झालेली आहे। गडबडी होत्या, ईव्हीएम बंद होते काही ठिकाणी। अहो एकंदरीत हा वगनाट्य म्हटल्यानंतर हा सगळा तमाशा त्यामध्ये क्रमाक्रमाने आलाच। म्हणजे निवडणूक वगनाट्य, पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य हे भारतीय जनता पक्षाने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी रंगवलेलं आहे। काँग्रेसला किती फटका बसलाय? फटका लोकशाहीला किती बसला हा मूलभूत प्रश्न आहे। कारण काँग्रेस जी आहे हा या निवडणुकीतला एक पक्ष आहे, मात्र जिथे लोकशाहीची पायमल्ली होते, जिथे संविधानाचे मूल्य पायदळी तोडल्या जातात, जिथे फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही, त्यामुळे एकंदरीत जनतेचं, नागरिकांचं आणि लोकशाहीचं हे फार मोठे नुकसान हानी या निवडणुकीत झालेली आहे। सत्ताधाऱ्यांनी निवडणूक हायजॅक केली आहे का? सत्ताधाऱ्यांनी निवडणूक हायजॅक केली आहे? गुन्हा दाखल झालेला आहे आमदार संतोष बांगर यांच्यावर। त्यांच्या संदर्भामध्ये ते कशा पद्धतीने काम करतात, सत्तेची मस्ती काय असते त्याचं एक प्रतीक म्हणजे बांगर एक झालेले आहेत। त्यामुळे जेवढे गुन्हे वाढतात तेवढे ते मेडल वाढल्यासारखे जे वागतात, हे दुर्दैवानं एक लोकशाहीची थट्टा ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालली आहे। सत्ताधाऱ्यांनी निवडणूक हायजॅक करत, बाबासाहेब एक मिनिट, सत्ताधाऱ्यांनी निवडणूक हायजॅक करत विरोधकांचा स्पेस खाल्लाय का? कारण तुम्ही दिसला नाहीत बऱ्याच ठिकाणी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे दोन्ही, कुणीच नाही दिसलं। सत्ताधाऱ्यांनी हायजॅक करत स्पेस खाल्लाय का तुमचा? आपला हा प्रश्न कोणी विचारायला लावला का नाही हे मला माहित नाही, मात्र आम्हाला जे दिसलं त्या भावनेतून, त्या भावनेने आम्हाला तुम्ही डेटा सांगतो। आपण आर्ग्युमेंट करता आहात का प्रश्न विचारता आहात? प्रश्न आहे त्याचं पूर्ण उत्तर ऐकून घ्या। आपण लोकशाही आहे, प्रतिप्रश्नाचं उत्तराचा प्रश्न नाही। यालाही आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर मला त्याचं पूर्ण उत्तर देण्याचा मलाही अधिकार आहे। मी आवाज वाढवणं किंवा आपण आवाज वाढवणं यातून काही कुठल्याही माध्यमांमध्ये आपण सभ्य चर्चा घडून आणू शकत नाही। आमची स्पेस खाण्याचा प्रश्नच नाही। 160 ठिकाणपेक्षा अधिक ठिकाणी काँग्रेस पंजा हा नगराध्यक्ष पदासाठी लढतोय। मी व्यक्तिशः प्रदेशाध्यक्ष या नात्यानं 65 सभा या वेगवेगळ्या नगराध्यक्षाच्या आणि वेगळ्या नगरपालिकेमध्ये आमच्या झालेल्या आहे आणि इथपर आमचे सर्व जे नेते आहेत हे त्या ठिकाणी ते फिरलेले आहेत। स्पेस ही कशी असते, काय असते, किती द्यायची, कशी द्यायची, ती सोशल मीडियात मेजर करायची का अजून कुठे मेजर करायची, हा एक गोंधळ
जो निर्माण झालेला आहे त्याच्यावरही यथोचित स्वरूपाची सांगोपांग चर्चाही झाली पाहिजे. त्याचा प्रश्न असा होता सागर, प्रश्न असा होता थांब सागर, तुम्ही जो प्रश्न आम्हाला विचारला ना, प्रश्न असा होता की कोकणात राणे बंधूंमध्ये भांडणं, मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांनी तिजोरीवरून पुण्यात केलेले सगळे विधानं, त्याच्यावरून असं वाटत होतं की सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलीये. विरोधकांना उत्तर द्यायला आदित्य ठाकरेंनी आज प्रेस बरोबर घेतली, पण याआधी कधी आदित्य ठाकरे निवडणुकीत दिसले नाहीत. हा तो प्रश्न होता साहेब. गजनी, जल्लाद, दरिंदे हे शब्द का गाजले याचा जरा मागोवा आपण जर घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपसूक आपल्याला मिळून जाईल. कोण आहे ते गजनी दलिंदर? पुणे जिल्ह्यात किती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते काँग्रेसचे? एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 165 ठिकाणी काँग्रेस जी आहे तिचा पंजा नगराध्यक्ष पदाकरिता होता. बालेकिल्ला होता पुणे जिल्हा, हा काँग्रेसचा बालेकिल्ला महाराष्ट्र होता. बालेकिल्ला होता आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्याजवळ आमची जी वैचारिक लढाई आहे ती आम्ही लढत आहोत. सत्ता आणि हे आमचं मूलभूत स्वरूपाची लढाई नसून आम्ही वैचारिक लढाई स्वरूपामध्ये लढत आहोत आणि आमच्या पक्षाची जी काही स्थिती असेल त्या स्थितीच्या अनुषंगाने आम्ही कार्यरत राहू. आम्ही कोणाचा पक्ष फोडणार नाही आणि आम्ही कुठल्याही गैरवापराचा मार्गाचा उपयोग न करता आम्ही सही वैचारिक लढाई लोकशाही पद्धतीने लढतो. जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर नेते जिल्ह्यातून काही दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिथं काँग्रेसचं अस्तित्व संपलंय का? भोर असेल किंवा पुरंदर असेल, अशा ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व संपण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने एक काँग्रेस मुक्त भारत अशा स्वरूपाची एक घोषणा दिली होती. मात्र मागे वळून जर पाहिलं तर भाजपने स्टेजवरच जर बघितलं तर आता भारतीय जनता पक्षच ही काँग्रेस युक्त कुठेतरी झालेली आहे आणि काँग्रेस हा विचार आहे आणि हा विचार काही नेत्यांच्या जाण्याने हा संपणार नाही. भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एक आहे आणि आता सत्ता, प्रलोभन आणि त्यासोबतच कुठे ईडीच्या अनुषंगानं किंवा अधिक स्वतःच चांगलं करून घेण्याच्या अनुषंगानं काही नेते मागच्या काळात गेलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र आगामी काळामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेस जे आहे हे पुनर्वैभव प्राप्त करेल. नवे तर आम्ही आमची जी मूळ लढाई आहे ती लढत राहू. आज मतदान झालं, 21 तारखेला मतमोजणी आहे. या काळामध्ये सत्ताधारी पक्षांना काय गोंधळ करायचा का म्हणून हे लांबणीवर टाकायचं? ते मुळात सत्ताधाऱ्यांचा गोंधळ आणि एकंदरीत सत्ता, पैसा हा सगळा विषय आपल्या ठिकाणी आहे. मुळात लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. आमचे निवडून आलेले सदस्य काय असतील ते येणाऱ्या काळात फोडल्या जातील, जे इतर पक्षाचे ते फोडल्या जातील. या निवडणुकीमध्ये महायुतीतले मित्रपक्ष हे आपसामध्ये त्यांची गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार कशी झाली तेही या निमित्तानं आपण पाहत आहोत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ही 74व्या घटनादुरुस्ती विधेयकानंतर सत्ताचं विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं जी आपली घटनादुरुस्ती झाली त्या अनुषंगानं पुढे न जाता आपण पुन्हा एकदा केंद्रित स्वरूपाची एक दमदाटीच्या अनुषंगानं त्या दिशेने जे चाललोय अत्यंत घातक आहे. भाजपने भंडाऱ्यामध्ये ना प्रचारामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला गमछा घातलाय. भाजपचा गमछा घालण्यात आलाय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला. जे नॉन बायोलॉजिकल स्वतःला म्हणून घेणारे नरेंद्र मोदी हे त्यांचे नेते आहेत. शिवाजी महाराजांपेक्षाही स्वतः श्रेष्ठ अशा प्रकारचे काही प्रवक्ते त्यांचे यापूर्वीच बोललेले आहेत. तर कोणी देवाच्या आधी माझ्याकडे लोक येतात असं म्हटलेले आहेत. अहंकार रावणापेक्षाही सत्ताधाऱ्यांना अधिक आलेला दिसून येतो. थँक्यू. महानिरीक्षक बंटी पाटील यांनी एक प्रस्ताव दिला होता पुणे महापालिकेत 2 शहर अध्यक्ष करा, मात्र तुमच्या शहरात धमकी दिली पक्ष सोडणार आहे म्हणून कोणाच्या धमकीचा कुठल्याही प्रकारचा विषय आशय नाही. पक्षांतर्गत आमचा वाद कोणता नाही. आमच्या पक्षांतर्गत चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने आमचे निरीक्षक समर्थ आणि सक्षम आहे. ते या ठिकाणचा निर्णय यथोचित वेळ तेव्हा येईल तेव्हा ते घेतील आणि त्या निर्णयाच्या संदर्भात कुठेही कुठच्याही विषयाला कुठलाही आधार हा आम्ही ठेवणार नाही आणि त्यांच्यानुसारच आम्ही सर्व कारवाई करू. महायुतीमध्ये हालबेल पाहायला मिळतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत का? आणि कालच पृथ्वीराज चव्हाण म्हणलेत की मराठी माणूस हा पंतप्रधान होणार आहे, अशी काही इनपुट काँग्रेसकडे आहेत. त्यांच्या वक्तव्यासंदर्भात मला माहिती नाही. थँक्यू. प्रभारी शहराध्यक्ष किती दिवस राहणार?